नमस्कार मित्रांनो. नागपंचमीला लोक मनोभावे पूजा अर्चा तर करतात, परंतु घरातील दैनंदिन कामामध्ये आणि स्वयंपाकघरात नकळत अशा काही चुका करतात ज्या धर्मशास्त्रानुसार पूर्णपणे वर्ज्य मानल्या जातात. या दुर्मिळ योगाच्या दिवशी कोणते कडक नियम पाळणे अनिवार्य आहे ते आता जाणून घेऊया. यंदा 17 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी हा सण एकाच दिवशी आले आहेत. अनेक वर्षानंतर आलेला हा अत्यंत दुर्मिळ आणि शुभ असा महासंयोग मानला जातो. या पवित्र दिवशी भगवान शिव आणि नागदेवतेची पूजा केल्याने 1000 पटीने जास्त पुण्य मिळते. मात्र या दिवशी नकळत घडणाऱ्या काही चुका घरात मोठे दोष आणू शकतात. त्या कोणत्या ते आज सविस्तर जाणून घेऊया. सोमवार हा महादेवांना समर्पित असलेला सर्वात प्रिय वार आहे, तर नागदेवता ही भगवान शिवाच्या गळ्यातील मुख्य अलंकार मानली जाते. पहिल्याच सोमवारी नागपंचमी आल्यामुळे या दिवसाला धर्मशास्त्रात अत्यंत उच्च स्थान मिळाले आहे. या दिवशी केलेली भक्ती, नामस्मरण आणि उपवास घरात सुख समृद्धी घेऊन येतात. या शुभ दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. शिवालयात जाऊन शिवलिंगावर कच्चे दूध, शुद्ध पाणी आणि बेलपत्र अर्पण करावे. यासोबतच घरामध्ये किंवा मंदिरात नागदेवतेची विधिवत पूजा करून त्यांना लाह्या, दूध आणि सात्विक नैवेद्य दाखवावा. पण अनेक लोक या दिवशी मनोभावे पूजा अर्चा तर करतात, परंतु घरातील दैनंदिन कामामध्ये आणि स्वयंपाकघरात नकळत अशा काही चुका करतात ज्या धर्मशास्त्रानुसार पूर्णपणे वर्ज्य मानल्या जातात. या दुर्मिळ योगाच्या दिवशी कोणते कडक नियम पाळणे अनिवार्य आहे ते जाणून घेऊया. नागपंचमी आणि श्रावणी सोमवारच्या दिवशी भाजी चिरण्यासाठी किंवा कोणतीही वस्तू कापण्यासाठी चाकू, सुरी किंवा विळीचा वापर करणे पूर्णपणे निषिद्ध मानले जाते. नागपंचमीच्या परंपरेनुसार या दिवशी कोणतीही गोष्ट कापणे किंवा चिरणे अशुभ मानले जात असल्याने स्वयंपाकाची तयारी आदल्या दिवशीच करून ठेवावी. 2. या पवित्र दिवशी स्वयंपाकघरात तवा गॅसवर ठेवणे, चपाती भाकरी भाजणे किंवा कढईत तेलकट पदार्थ तळणे अत्यंत वर्ज्य मानले जाते. तसेच चुकूनही घरात तवा उलटा ठेवू नये. नागपंचमीच्या दिवशी अग्नीवर लोखंडी तवा तापवणे शास्त्रात निषिद्ध मानले गेले आहे. 3. या महासंयोगाच्या दिवशी भोजनामध्ये फक्त आणि फक्त वाफेवर शिजवलेले किंवा उकडलेले सात्विक अन्नच ग्रहण करावे. मोदक, उकडीचे दिंड, उकडलेले कडधान्य किंवा वाफेवरील पदार्थ खाण्याची आपली प्राचीन परंपरा आहे. या दिवशी मांसाहार किंवा तामसी पदार्थाचा विचारही मनात आणू नये. अशा तऱ्हेने या नागपंचमीच्या दिवशी सोमवारचा संयोग आल्याने या 3 चुका करणे टाळावे. ओम नमः शिवाय.